नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे अनेक राशनधारक किंवा राशन कुटुंबधारक असे आहेत की ते अंत्योदय योजनेसाठी पात्र असतात, परंतु त्यांना अंत्योदयमध्ये जाण्यासाठी जो काही तुमच्या जिल्ह्याला दिलेला लक्ष्यांक असतो, तो लक्ष्यांक उपलब्ध नसल्याकारणानं अनेक दिवसापासून ते प्रलंबित राहिलेले होते. त्यांच्यासाठी खुशखबर आहे. त्यांच्या संबंधित जर पाहिलं तर 2 जून 2026 रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्या जी आरनुसार एकूण प्रत्येक जिल्हा वाईज लक्षांक देण्यात आलेला आहे. कोण्या जिल्ह्याला 1,00,000 असेल, कोण्या जिल्ह्याला 42,000, 43,000 अशा पद्धतीचा लक्षांक देण्यात आलेला आहे. नेमका तुमच्या जिल्ह्याला किती लक्षांक देण्यात आलेला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या पद्धतीनं तुमच्या जो काही लक्षांक देण्यात आलेला असेल त्या पद्धतीनं लवकरात लवकर तुमचे जे काही राशनधारक असतील, तुमचे स्वस्त धान्य दुकानधारक असतील त्यांच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला जर अंत्योदय योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर त्या पद्धतीचा तुम्ही तिथे अर्ज दाखल करू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही की 2 जून 2026 रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे. काय आहे तर शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच RCMS यांच्या अंतर्गत जर पाहिलं तर जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर आहे. नेमकं ह्याच्यामध्ये किती इष्टांक देण्यात आलेला आहे, कोणत्या घटकासाठी देण्यात आलेला आहे, सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर डायरेक्टली आपण जो शासन निर्णय पाहिला त्याच्यामध्ये तर 1 एप्रिल 2025 या शासन निर्णयासोबतचं विवरणपत्र सुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं जिल्हानिहाय इष्टांक आता देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेलं आहे तर स्क्रीनवर पाहू शकताय तुम्ही की इथं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक किती आहे, ही अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका संख्या आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या हे जिल्हे इकडे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अंत्योदयसाठी किती देण्यात आलेलं आहे आणि सामान्य जे काही प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजे PHH जे काय असतं आणि ही AY अंत्योदयचं ह्याच्यामध्ये देण्यात आहे. प्रत्येक जिल्हा वाईज इथं देण्यात आलेलं आहे. असं तुम्ही पाहू शकता की संपूर्ण अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूरसाठी जर पाहिलं तर पाहू शकता की लातूर एकूण जर पाहिलं तर अंत्योदयसाठी 42,923 इष्टांक देण्यात आलेला आहे आणि साधारणसाठी प्राधान्य कुटुंबासाठी 17,08,732 एवढा हा इष्टांक देण्यात आलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी परत खाली आहे. त्याच्यामध्ये परिमंडळ पाहू शकता की नांदेड, नागपूर, कांदिवली आहे, वडाळा, अंधेरी, नाशिक, पालघर, परभणी, पुणे शहर, पुणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, ठाणे परिमंडळ ठाणे आहे, वर्धा, वाशिम, यवतमाळ असं एकूण 42 जे काही हे मंडळ वगैरे आहे तर त्याच्यामध्ये एकूण राज्यामध्ये टोटल जर पाहिलं तर अंत्योदयसाठी 25,05,300 इतका इष्टांक देण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर PHH मध्ये झाले तर 5,98,12,796 असा इतका संपूर्ण हा इष्टांक देण्यात आलेला आहे. म्हणून जे काही पात्र कुटुंब असतील, जे की अंत्योदयमध्ये होण्यासाठी पात्र असतील, त्यांची लवकरात लवकर आपले जे काही ही आहे ती लवकरात लवकर आपले राशनधारक असतील त्यांच्याशी संपर्क करून या इष्टांकाबाबत तुमचं कार्ड जे असेल तर त्याच्यामध्ये बसत असेल तर हा इष्टांक उपलब्ध आहे, त्याच्यानुसार आपले कार्ड तसे करून घ्यावेत. इथे दिलेले आहे बघा, अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यासमोर दर्शवलेला इष्टांक आकडेवारीच्या मर्यादित लाभार्थ्याची निवड करण्यात आली. म्हणजे जेवढे आकडे देण्यात आलेले आहेत तेवढेच घेतले जाणार आहेत आणि त्याच्यामध्येच एक महत्त्वाची खाली आहे. तसेच राज्यातील शिल्लक इष्टांकाचा आढावा घेऊन दरवर्षी जानेवारी ते जुलै महिन्यामध्ये इष्टांकांचे पुनर्वाटप करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आले. म्हणजे दरवर्षी जानेवारी ते जुलैमध्ये हे इष्टांक ठरवला जातो. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण पाहिलेली आहे. असा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.